नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज माझ्या किचनमध्ये बनतो आहे मिक्स डाळ ढोकळा. त्यासाठी हे सारं साहित्य कढईत आधीच गरम पाणी ठेवलं आहे आणि ढोकळा पात्राला मी आधीच तेल लावून ठेवून दिलं आहे. या ढोकळ्यासाठी मी ज्या मिक्स डाळी घेतल्या आहेत त्या तूर, मूग, चणा, उडीद, मसूर, मटकी, मुगाची सालाची डाळ हे सारं भिजवून छानपैकी बारीक दळून घेतलेलं आहे. आणि आता बाकीच्या साहित्यामध्ये मी रवा घालणार आहे. हा रवा मी आधीच यातमध्ये घालते आहे. आता यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यानंतर हळद, मग आहे मोहरी, हा हिंग, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मीठ, इनोचं पाकिट पाहताच आहे, हे वाळलेलं आलं आहे, बाजूला ओल्या नारळाचं चव आहे वाटीमध्ये, हे लिंबू सत्व आहे आणि साखर ठेवली. आता पहिले मीठ घालूया, त्यानंतर ही 3 चमचे साखर, त्यानंतर लिंबू सत्व, मिरचीचा ठेचा आणि वाळलेलं आलं, थोडासा हिंग आणि हळद. आता हे सगळं मिश्रण 3 चमचे तेल घालून मी चांगलं फेटून त्याच्यामध्ये आता 3 चमचे तेल घालतो आहे. आणि आता यावर आपण टाकतो आहे इनो ॲक्टिव्ह करायसाठी 1 चमचावर पाणी टाकून इनो छान फेटून घेतला आहे. हे मिश्रण आता आपण आपल्या पॅनमध्ये घालून त्याला टॅप केलेलं आहे. पाणी कढईतलं छान उकळलं आहे. त्यामध्ये आता हे मिश्रण ठेवूया. ढोकळा शिजायला 10 ते 12 मिनटं लागतात. आपला ढोकळा शिजून तयार झाला. मी 5 मिनिट थंड केलं त्याला आणि त्यामध्ये कापलं. त्याला मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी केली. ही फोडणी ढोकळ्यावर ओतलेली आहे आणि आता हा ढोकळा काढून घेतला आहे. आपलं पॅनसुद्धा स्वच्छ झालेलं आहे. आणि आता हे तुम्ही ही जाळी बघू शकता ढोकळ्याची. मस्त दोन्ही बाजूनी जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. त्यावर आता आपण ओला नारळ टाकतो आहे, थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकतो आहे आणि आपण हा ढोकळा मी दाखवते किती सुंदर झालेला आहे बघा. यावर आपण थोडीशी शेव टाकतो आहे. आपला मस्त खमंग चटपटीत संध्याकाळचा उन्हाळ्याचा ढोकळा तयार झाला आहे. आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हा खमंग चटपटीत ढोकळा एन्जॉय करा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास करा.